बदलापूरच्या एका नामांकित शाळेतील लहान वर्गात शिकणाऱ्या 2-4 वर्षीय मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणी अखेर कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे। या प्रकरणी आरोपी अटकेत असला तरी या संपूर्ण घटनेत पोलीस प्रशासनाने जो बेजबाबदारपणा दाखवला त्या प्रकरणी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचं तात्काळ निलंबन करण्यात आलं। तर दुसरीकडे शाळा प्रशासनाने मुख्याध्यापिका, शिक्षिका आणि मुलांची ने-आण करण्याची जबाबदारी असणाऱ्या सेविकांचे निलंबन केले आहे। संतप्त आंदोलकांकडून शाळेच्या काचांची, खिडक्यांची तोडफोड झाली। संतप्त आंदोलक हे यावेळी रस्त्यावर उतरून आंदोलन करताना दिसून आले। संतप्त आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या। ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन घटनास्थळी पोहोचले। आंदोलकांनी आरोपीला फाशीच्या शिक्षेची मागणी केली। सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती। मनसेने आवाज उठवल्याने परवा रात्री 1 वाजता गुन्हा दाखल झाला। शाळेत यापुढे सर्वच ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची काळजी घेण्यासाठी यापुढे अनेक उपाययोजना केल्या जाणार असल्याचे शाळेने म्हटले आहे। तर या प्रकरणात आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी पालक आणि पोलिसांना सर्वतोपरी सहकार्य आणि कायदेशीर मदत संस्थेच्या वतीने केली जाईल, असंही शाळा प्रशासनाने म्हटलं आहे। शाळा प्रशासनाने घडलेल्या या प्रकाराबाबत सर्व पालकांची जाहीर माफी देखील मागितली आहे। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा।